टाळ्या वाजवा. देव जाणता आपुलिया सत्ता एकाएकी. भगवंत कोणाला म्हटलंय? कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुमची इच्छाशक्तीच्या भगवान परमात्म्याच्या चरणापाशी आहे, त्याला भगवंत म्हटलेलं. कारण की बघा, भगवंत असा आहे ना की निश्चित त्याचं असणं आगळं वेगळं असतं. प्रत्येक स्वरूपामध्ये भगवान परमात्म्याने कित्येक अवतार घ्यावे आणि कित्येक अवतारामध्ये त्याचं प्रत्येक अवतार कार्य वेगवेगळं आहे. पण त्या प्रत्येक वेगवेगळ्या अवतार कार्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण एक कार्य करणारा तो भगवान परमात्मा होता. निश्चित वेगवेगळे अवतार त्या भगवान परमात्म्याने घेतले, पण कार्य फक्त एकच होतं, साधू सज्जनांचं पालन, दुष्टांचं निर्दलन, भक्तांचं संगोपन करण्यासाठी तो भगवान परमात्मा येत होता. बघा, देव जाणता संत मायबाप सांगतात की भगवान परमात्मा जाणतात. त्या भगवान परमात्म्याला आपलंच करा. तुकोबारा देखील वर्णन करतात, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपलं ते एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख होय. त्या भगवान परमात्म्याला आपलंच करा, तदनंतर आपल्या जीवनाला जी सुखाची प्राप्ती होणार आहे ती होणार आहे. आता कलियुगामध्ये सांगितलं देवाला आपलंच करा. कलियुगामध्ये जीव कोणत्या देवाला आपलंच करणार? वार बदलला की आमचा देव बदलतो. आम्ही नक्की कोणत्या देवाला आपलंच करायचं? सोमवार आले की आम्हाला महाकालचे स्टेटस पाहायला मिळतात. मंगळवार आला की आम्हाला देवीचे स्टेटस पाहायला मिळतात. गुरुवार, बुधवार, शुक्रवार आणि आला मोठा तो शनिवार. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहुँ लोक रामदूत तुलित बलराम, अंजनी पुत्र पवन सुत नाम. हनुमान चालीसा वार बदलला की देव बदलतो. पण नक्की आम्ही कोणत्या देवाला आपलंच करायचं? अरे त्या भगवान परमात्म्याला आपलंच करणार जो अंतःकरणामधली इच्छा न सांगता जाणून घेणार असतो. मग भागवतामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. भागवतामध्ये सुंदर अशी कथा आहे बघा. भगवान श्रीकृष्णाने सुदामाने काही सांगितलं होतं देवाला? काहीच नाही, पण सोन्याची नगरी दिली ना. वर्णन केलेलं आहे भागवतामध्ये, सर्वांगाचे कान करू नका. अरे द्वारपाल कन्हैया, अरे द्वारपाल